न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। म्हसरूळ पोलीस हद्दीतील खुनाचा गुन्हा पोलिसांनी अवघ्या 24 तासांमध्ये उघडकीस आणला असून यामध्ये 4 आरोपींना गजाआड केले। रामवाडी येथील रिक्षाचालक प्रशांत तोडकर याची अनोळखी स्पंदनी अज्ञात कारणावरून दगडाने ठेचून हत्या केली होती। त्यानंतर गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 चे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सदर गुन्ह्याचा समांतर तपास करत सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींना पिंपरी चिंचवड येथे असल्याचे समजले। त्यानंतर तिथून त्यांना ताब्यात घेण्यात आले। या प्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की आरोपी पिंपरी चिंचवडला असल्याचं कळल्यानंतर नाशिकच्या पथकाने आरोपींना यांना पिंपरी चिंचवड पुणे शाखा युनिट क्रमांक 2 च्या मदतीने शोध घेऊन थर्मॅक्स चौक निगडी पुणे येथे सापळा रचला असून त्यांना ताब्यात घेण्यात आले। या प्रकरणात विजय दत्तात्रय अहिरे, प्रदीप गोसावी, प्रशांत निंबा हादगे, कुणाल कैलास पन्हाळे यांना ताब्यात घेण्यात आले। त्यांची अधिक चौकशी केल्यानंतर विजय आहेर व प्रशांत तोडकर यांच्यात काही दिवसांपूर्वी शाब्दिक वाद झाला होता। 15 जून रोजी शाब्दिक वादाचं रूपांतर भांडणात झाले होते। प्रशांत तोडकर याच्या डोक्यात दगड घालून खून केला असल्याचं सांगून गुन्ह्याची कबुली दिली आहे। आरोपींना पुढील तपासासाठी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, प्रशांत बच्चाव, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा संदीप मेटके, साहेब पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शाखा युनिट क्रमांक 1 नाशिक शहरकडे पोलीस निरीक्षक मधुकर कड, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल, पोलीस हवालदार विशाल काटे, प्रवीण वाघमारे, नाझिम खान पठाण, महेश साळुंके, धनंजय शिंदे, पोलीस अंमलदार प्रशांत मरकड, विलास देवरे, पोलीस अंमलदार विलास चारोस्कर, जगेश्वर बोरसे, चालक किरण शिरसाट यांनी केले। काल सकाळी म्हसरूळ पोलीस स्टेशन येथे एक अज्ञात व्यक्तीची डेड बॉडी मिळाल्यावरून म्हसरूळ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्ह्याच्या तपासात गुन्हे शाखा युनिट 1 चे अधिकारी अंमलदार यांनी सदर गुन्ह्यातील मयत कोण आहे, त्याचबरोबर त्याचे सदरचा गुन्हा कोणी केला याबाबत त्यांना मिळालेल्या माहितीवरून 4 आरोपी निष्पन्न केले होते। तसेच त्यांना ही माहिती मिळाली की ते 4 आरोपी पिंपरी चिंचवड येथे असल्याबाबत कळाले। तात्काळ त्यांनी EPI तोडकर आणि अंमलदार त्या ठिकाणी पाठवून त्यांना तिथे अटक केलेली आहे। सदर गुन्ह्यामध्ये आरोपी आणि मयत यांच्यात जुना वाद होता। जुन्या वादाच्या कारणावरून खून केल्याचं प्राथमिकदृष्ट्या दिसून येत आहे। तपासात पुढे त्यांचे आणखी इतर काही वाद होते का याबाबत तपास चालू आहे। जुना नक्की आरोपीच्या भावाची रिक्षा या मयताकडे होती, त्यात त्यांच्या पैशावरून वाद होता आणि इतर काही त्यांचे काही संबंध होते का किंवा अनैतिक संबंधातून आहे का हे तपासात निष्पन्न केले जाईल। न्यूज इंडिया 27 मराठी नाशिक।